महसूल विभाग सक्षम असताना पोलिसांची वाळू तस्करांशी आर्थिक तडजोड, पकडलेले टिप्पर कारवाईविना सोडले. जाफराबाद, बी.के. दसाळ, केदारखेडा प्रतिनिधी. जाफराबाद तालुक्यात हिवरा व जाफराबाद येथील कुख्यात वाळू तस्करांच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग पूर्णपणे सक्षम असतानाही पोलीस निरीक्षकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणतीही पडताळणी किंवा कायदेशीर कारवाई न करता परस्पर तडजोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बोगस पावतीचा वापर करून अवैध वाहतूक भारत जाणेफळ रस्त्यावरील निमखेडा येथे शिंदी फाट्याच्या पाठीमागे सायंकाळी अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर तर सह पकडण्यात आले होते. हे सर्व टिप्पर जाफराबाद येथील एका प्रतिष्ठित वाळू माफियाच्या साठ्यावरून स्टॉक वाळू भरून बाहेर पडले होते. पकडलेल्या टिप्परवरील वाळू वाहतुकीच्या पावतीची पाहणी केली असता त्यावर सकाळी 10:48 वेळ नमूद होती आणि तिची मुदत अचलपूरसाठी दुपारी रात्रीचा 1:48 पर्यंतच होती. तरीही हे टिप्पर सायंकाळी 5 वाजता जाफराबाद तालुक्यात आढळले. यावरून बोगस व कालबाह्य पावत्या वापरून सर्रास वाळू तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल विभागाला अंधारात ठेवून परस्पर तडजोड, वाळूची बेकायदेशीर वाहतूक आणि पावत्यांमधील तफावतीबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्यासह महसूल यंत्रणेला आहेत. महसूल विभाग यावर कारवाई करण्यास सक्षम असतानाही पोलीस निरीक्षकांनी त्यांना पूर्णपणे अंधारात ठेवले. वाहने पोलीस ठाण्यात आणत असताना संबंधित वाळू माफियाने मध्यस्थी केली. पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून पोलीस कर्मचारी म्हस्के व भगिले यांच्या माध्यमातून आर्थिक तडजोड, हप्ते वसुली करण्यात आली आणि कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ही वाहने सोडण्यात आली. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचीच वाळू माफियांसोबत असणारी ही युती पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून भ्रष्ट पोलीस निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी म्हस्के व भगिले यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.